आपणला पहिल्या लॉटमध्ये साधारणतः 90,000 90,000 1 लाख 10,000 पण म्हशी घेतल्या होत्या आपण. 1,10,000 पर्यंत. 1,10,000 पर्यंत 7 ते 18 लिटर पर्यंतच्या. 90,000 पासून 1,10,000 पर्यंत. 1,10,000. आणि परत तुम्ही किती दिवसानं दुसरा लॉट खरेदी दुसरा लॉट आपण परत 6 महिन्यांनी खरेदी केला. 6 महिन्याने. ती काय किमतीनं आणल्या परत? साधारणतः त्या 1 लाखापासून 1,20,000 1,30,000 पर्यंत घेतलेल्या आहेत म्हशी. 1 लाखापासून 1,20,000 1,30,000 पर्यंत. घेतल्या. त्या म्हणजे त्या दूध पिळूनच आणल्या होत्या? हो, दूध पिळून आणल्या होत्या. त्यांनी किती दूध दिलं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर त्यांनी पण जवळपास 14 लिटरपासून 18-19 लिटर पण दिलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही 6 महिन्याच्या फरकात 3 लॉट आणलं 3 लॉट आणले. आता शिवा ही आपण आणली होती 1,30,000 रुपयाला. 1,30,000. 1,30,000 रुपयाला. किती वेळ त्याची? ही आता तिसऱ्याला जावी आलेली आहे. तिसऱ्या ताला तुमच्या वशी वेली आणि दुसऱ्याला आपण व्याली आणली होती. दुसऱ्याला तुम्ही वेलेली व्याली आणली होती. किती दूध पिळून आणली होती? ही 16 लिटर दूध पिळले होते. 16 लिटर. 16 लिटर. आपल्या इथं आल्यानंतर पण 16 लिटर दूध पिळलेलं आहे. आता तिसऱ्या ताला किती पिळते? तिसऱ्या आता पण 16 लिटर दूध आहे. तिसऱ्या ताला पण 16 लिटर पिळते. काय किमतीला बसली होती? 1,30,000 रुपये. 1,30,000. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राधानगरी कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही मागे बघताय हा 25 मोरा म्हशींचा फार्म आहे आणि या सगळ्या म्हशी यांनी हरियाणामधून खरेदी केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं हरियाणातून म्हशी आणलेल्या दूध देत नाहीत, गाभण जायला त्रास करतात. तर आपण असाच एक व्हिडिओ माडा येथे पण शूट केलेला होता. तो पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो पण तुम्ही बघू शकताय. आणि आपण आज कोल्हापूर राधानगरी येथे या गोट्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर या शेतकऱ्याने पहिल्या वेळेस 5 मोरा म्हशी आणल्या होत्या आणि परत 10 मोरा म्हशींचे 2 लॉट असे त्यांनी तिथं हरियाणात 2 ते 3 दिवस राहून स्वतः दूध काढून या म्हशी खरेदी केलेल्या होत्या. तर तिथं जेवढं या म्हशींनी दूध दिलं तेवढं यांच्या गोट्यावर दूध निघलं का? आणि जवळपास यांनी 3 वर्षापासून यांचा हा व्यवसाय आहे. तर या मोरा म्हशी आणल्यानंतर काय काय अडचणी येतात, गाभण जायला त्रास करतात का, आणि गाभण जायला काय अडचणी येतात का, परत तिथं व्यवहार कसे झाले, आणि तिथं जेवढं दूध काढून आणलं होतं तेवढं दूध इथं यांच्याजवळ आल्यानंतर यांना मिळालं का, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव प्रकाश पाटील, राधानगरी कोल्हापूर. आपण आता किती म्हशी आणल्या होत्या हरियाणातून? आपण पहिल्यांदा 5 म्हशी आणल्या होत्या. आपण ज्यावेळी गोटा सुरुवात केला त्यावेळी आपण हरियाणातून 5 म्हशी घेऊन आलो होतो. त्या म्हशी ज्यावेळी सक्सेसफुल झाल्या त्याच्यानंतर आपण परत 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 10 म्हशी आणल्या. त्याच्यानंतर परत 6 महिन्यानंतर परत आम्ही 10 म्हशी घेऊन आलो. मग पहिल्यांदा तुम्ही 5 म्हशी आणताना म्हणजे आपल्या इकडं लोकलला पण म्हशी मिळते त्या, मग हरियाणाला जायची संकल्पना कशी केली तुम्ही? हरियाणा म्हणजे लोकल म्हशींना दूध स्टॅमिना कमी असतो, फॅटमध्ये प्रॉब्लेम येतो, कमी फॅट लागतं. त्याच्यामुळं आम्ही हरियाणातून म्हशी आणल्या होत्या. हरियाणाच्या म्हशीमध्ये फॅट क्षमता आणि दूध कॅपॅसिटी ही जादा आहे. तुम्ही पहिल्या वेळेस जी 5 म्हशी म्हणजे आणल्या होत्या ती तिथं कशा खरेदी करून आणल्या होत्या तुम्ही? आम्ही हरियाणामध्ये ओम डेअरी फार्ममध्ये संजीव रमन यांच्याशी भेटलो. त्यांनी आम्हाला स्वतःच्या गाडीतून जनावर म्हशी दाखवल्या फिरून, आणि त्यांनी म्हशी अशा घेतल्या की दूध स्वतः चेक करून आम्हाला पण आपण तिथं 2-3 टाईम दारात चेक करून आम्हाला त्यांनी म्हशी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही तिथून वेलेल्या दूध काढूनच म्हशी हो, वेलेल्या दूध घेतले. वेलेल्या दूध काढून. आता तुम्ही किती दूध काढून म्हशी म्हणजे आणल्या होत्या? 12 लिटरपासून 18 लिटरपर्यंत दूध काढून आणल्या होत्या म्हशी. 12 लिटरपासून 18 लिटरपर्यंत. मग तिथून तुम्ही इथं आणल्यानंतर तेवढं दूध तुम्हाला मिळालं का इथं? हो, तेवढं दूध आपण तिथं आपल्या गोट्यामध्ये पण तेवढं दूध त्यांनी दिलेलं आहे. किती पिळ्या इथं आणल्यानंतर? तिथून आणल्यानंतर 12 लिटरपासून 18 लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे तुम्हाला. म्हशी म्हणजे तिथं तुम्ही काय बघून म्हशी खरेदी केली? तिथं बघताना पारख कशी केली म्हशींची तुम्ही? म्हशींची पारख
त्याने आम्हाला स्वतः समजावून सांगितलं हं, अशा पद्धतीने म्हशी घ्या. आम्हाला त्यात माहिती नव्हती, हं. पण त्याने स्वतः हं, होम डेअरी परवान्यांनी हं, स्वतः समजावून म्हशी फिरून दाखवल्या हं, आणि त्यांची कास ठेवण, हं, तानाची ठेवण, शरीराची ठेवण असे बघून त्यांनी आम्हाला म्हशी दिलेले आहेत. हं, हं, हं. म्हणजे आता कुणाला म्हशी घ्यायची असल्या तर वेलेल्या म्हशी दूध पिळून घेणं योग्य आहे का वेळ झालेल्या म्हशी घेणं योग्य व्यालेल्या दूध पिऊन घेणं म्हशी वेगळी आहे. आहे? हं, हं. त्याच्यामुळं काय फायदा होतो वेलेल्या घेतल्यामुळं? व्यालेल्या घेतल्यामुळे आपल्याला खात्री मिळते की बाबा ही दूध देऊ शकते, हं. तिच्या तानातून काही प्रॉब्लेम नाही आहे, हं, तिचा म्हणजे कसलाही प्रॉब्लेम नसल्यामुळे ती म्हशी घेऊ शकतो. गाभण कसं होतं, हं, गाभण काळामध्ये आपण ती पण सांगू शकत नाही, आपण पण सांगू शकत नाही की बाबा ही दूध एवढं देईल, हं, 12+ देईल, 15+ देईल किंवा 18+ देईल, आपण ती पण सांगू शकत नाही, आपण पण सांगू शकत नाही. हं, हं, हं. त्याच्यामुळे व्यालेल्या म्हशी घ्याव्या. हं, हं. मग आता काय किमतीनं तुम्हाला ती म्हशी बसली होत्या पहिला लॉट आणलं होतं ती? आपणला पहिल्या लॉटमध्ये साधारणतः 90,000पासून 90,000 1,10,000 पण म्हशी घेतल्या होत्या आपण. 1,10,000 पर्यंत. 1,10,000 पर्यंत, 12 ते किती 18 लिटर 12 ते 18 लिटर पर्यंतच्या. 90,000 पासून 1,10,000 पर्यंत. 1,10,000. आणि परत तुम्ही किती दिवसानं दुसरा लॉट खरेदी दुसरा लॉट आपण परत 6 महिन्यांनी खरेदी केला. 6 महिन्याने. ती काय किमतीनं आणल्या परत? साधारणतः त्या 1,00,000पासून 1,20,000-1,30,000 पर्यंत घेतलेल्या आहेत म्हशी. 1,00,000 1,20,000 1,30,000 पर्यंत पर्यंत. घेतल्या. त्या म्हणजे त्या दूध पिळूनच आणल्या होत्या का? हो, दूध पिळून आणलं होतं. त्यांनी किती दूध दिलं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर त्यांनी पण जवळपास 14 लिटरपासून हं, 18-19 लिटर पण दिलेलं आहे. हं, हं. म्हणजे आता तुम्ही 6 महिन्याच्या फरकात 3 लॉट आणलं 3 म्हशीचं. लॉट आणले. आता आपल्यातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय येते, म्हणजे मोरा म्हशी तिथं फसवणूक होती, इथं आणल्यानंतर हरियाणाच्या म्हशी गाभण जात नाही त्या, मग गाभण वगैरे जायला तुमच्यात काय अडचण आली का इथं? नाही, आपल्यात अडचण, गाभाची अडचण काढलेली आलेली नाही. हं, गाभा सगळ्या जाणलेले सगळ्या म्हशी हं, गाभण व्यवस्थित जाऊन आपल्यातले तर दुसऱ्यांदा व्यालेल्या आहेत म्हशी. हं, हं, काही तक्रार नाही आहे. हं, हं. म्हणजे तुम्ही आता तिथून म्हशी इथं आणल्या, मग किती दिवसात म्हशी माझ्यावर येते आणि किती दिवसात म्हणजे तुम्ही भरवता म्हशी? म्हशी आणल्यानंतर 21व्या दिवशी मास दाखवतात, हं. परंतु एक मास आपण सोडून हं. दुसऱ्या मासाला भरवतो. हं, हं. म्हणजे डॉक्टरकडून भरवता का कसं? नाही, आपण येताना हरियाणातून दुसऱ्या लॉटला जे आपण गेलो हं, त्यावेळी आम्ही स्वतः रेटा आणला होता एक, हं, ती रेट्यापासून भरवतो आपण. हं, हं, हं. म्हणजे आता शेतकरी काय म्हणते तर म्हशी गाभण जायला त्रास करते, ते कशामुळे त्रास करते त्या म्हशी गाभण जायला? समजा आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, माझा नाही येणे, हं, कधी येते काही नाही दिलं लक्ष आपण जर दिलं हं, तर ते त्रास होऊ शकतो जनावरांना. हं, हं, हं. तिथं व्यवहार कसं झालं ना, म्हणजे कशी खरेदी केली तुम्ही तिथं म्हशीची? तिथं गेल्यानंतर आम्ही ओम डेअरी परवानाला भेटलो. हं. मग कसं तुमचं आणि त्यांचं पहिल्या वेळेस कसं कॉन्टॅक्ट झालं होतं तुमचं आणि त्यांचं? फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता आधी. हं, हं. म्हणजे जाण्याच्या अगोदर आपण त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केलं म्हणजे होतं. कोणी आहे तर अगोदर आणल्या होत्या का तुम्ही युट्यूबवर बघून कसं? युट्यूबवर बघून त्यांना कॉल केला होता. हं, कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याजवळ स्वतः तुम्ही या, हं, आम्ही तुम्हाला खात्रीशीर म्हशी घेऊन देतो. हं, आणि तिथे गेल्यानंतर ते जसे बोलले हं, तसेच आम्हाला त्यांनी म्हशी स्वतःच्या गाडीतून फिरून हं, दाखवल्या, म्हशी दाखवल्या. हं, 3 टाईम आपण तिथं आपण धारात पिळून त्या दाखवल्या. हं, त्यांनी आपण स्वतः जेवणाखाण्याची सगळी त्यांनी सोय केली होती. हं, हं. त्याच्यानंतर गाडी भरून पाठवली. मग म्हशी घेतल्यानंतर परत ती ट्रान्सपोर्टची ही व्यवस्था कशी केली, कसं असते ती? ट्रान्सफर व्यवस्था ते स्वतः करतात. हं, आपल्याकडे काही आपण म्हणजे त्रास म्हणजे टेन्शन घेण्याचं काही काम नाही. हं, स्वतः ते ट्रान्सफर गाडी पाहून हं, ती गाडी लोड करून हं. पाठवणं सगळं ते स्वतः बघतात. हं, हं. किती दिवसात आपल्या इथं म्हशी पोचवते ते तिथून? तिथून लोड केल्यानंतर बरोबर 6व्या दिवशी म्हशी इथं पोचवतात. 6व्या दिवशी? 6व्या दिवशी म्हशी पोचवतात. मग येताना आपण गाडीसोबत यायला लागते का कसं? म्हणजे ते 6 मुक्काम तर होत असतील, मग 5 त्याचं मुक्काम सोड होतात. बांध ही कसं असते? त्यांचे व्यवस्था ती त्यांच्याजवळ एक लेबर असतो. हं, होम डिलिव्हरी स्वतः ते लेबर एक गाडीवर पाठवतात. हं, तो स्वतः हं, जनावरांची देखभाल वाटेत उतरल्यानंतर त्यांचं खाणं पिणं, हं, दूध काढणे हं, हा लेबर स्वतः करतो. हं, हं, हं. मग खाण्यापिण्याची त्यांची येईपर्यंत व्यवस्था कशी केलेली असते? त्या ज्यावेळी गाडी लोड करतो हं, त्याच्यामध्ये ते आपण स्वतः जे काही जनावर वाटेत म्हणजे लागणार चारा, हं, खाद्य, हं. ते सर्व ते गाडीमध्ये भरलेलं असतं. म्हणजे त्यांची ती भरून देते? त्यांची ती भरून देतात. हं, हं, हं. काय सांगाल या ओम डेअरी फार्मबद्दल? म्हणजे डेअरी फार्म हा हं,
शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. हं, त्यांच्याकडे म्हशी घेतल्या तर आपला फायदाच आहे. हं, त्यांच्यापासून काही फसवणूक वगैरे होत नाही. हं. आता बरेच लोक म्हणजे फसते ती पण हरियाणात जाऊन, ती कशामुळं काय होत? लोक फसतात म्हणजे त्यांना जे माहिती नसते, हं, कुणावर जावं, हं, कशा पद्धतीने जावं हं, हे लोकांना माहिती नसतं. हं, हं, त्याच्यामुळे लोक फसतात. हं, आहेत हरियाणामध्ये फसाव पण आहेत, हं, परंतु ओम डेअरी फार्ममध्ये फसाव नाही. हं, हं, हं. ही म्हैस किती वेळ त्याचे? ही म्हणजे आता दुसऱ्या व्यताची आहे. दुसऱ्या व्यताची आणून तुम्ही आता किती दिवस झाले हिला? हिला आपण आणून 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष. किती दूध काढून आणली होती तिथनं? आपण हिला 14 लिटर दूध आणलं होतं. 14 लिटर. काय किमतीला बसली होती? ही आणली होती आपण 1 लाख रुपयाला. 1 लाख रुपयाला. आता ही आपल्याकडे 5 महिन्याची गाभण 5 महिन्याची गाभण आहे. गाभण आहे. आता किती दूध देते तरी? आता हिला 10 लिटर दूध आहे. 2 टायमाला 10 लिटर दूध 10 आहे. लिटर दूध आहे. ही म्हैस आपण हं, व्यालेली आणली होती. हं. हिचे दूध 16+ होतं. 16 लिटर दूध 16 आणली लिटर होती. आपण जागा पिळून आणली होती. हं, तर इथं आल्यानंतर पण तिने आपणला 16 लिटर दूध दिलेलं आहे. हं. बघा हिची कास ठेवून कशी आहे बघा. आता किती महिन्याची गाभण आहे? ही आता गाभण आहे 6 महिन्याची गाभण आहे. 6 महिन्याची आता. 6 महिन्याची गाभण आहे. आता 8 लिटर दूध आहे. आता 8 लिटर दूध 8 चालू आहे. लिटर दूध चालू आहे. आणताना किती लिटर दूध काढून आणली होती? आपण तिला 16 लिटर दूध आणलं होतं काढून. किती? 16 लिटर. 16 लिटर आणलं होतं. काय किमतीला बसली होती? ही आपण 1,20,000 बसली होती. 1,20,000 रुपयाला. होय. हं, हं. पण 14 लिटर दूध आणली होती. हं, इथं आल्यानंतर तिनं पण आपणला 14 लिटर दूध दिलेलं आहे. हं. ही आपण आणली होती 1,10,000 रुपये आणली होती. 1,10,000. 1,10,000 रुपयाला 14 लिटर दूध 14 काढून. लिटर दूध आणली होती. आता किती महिन्याची गाभण आहे? आता ही आहे 4 महिन्याची गाभण आहे. 4 महिन्याची गाभण आहे. आता हिला 8 लिटर दूध आहे. 8 लिटर दूध चालू आहे हिचं. चालू दूध आहे. 4 महिन्याची 4 गाभण. महिन्याची गाभण आहे. हं, हं. म्हणजे हरियाणातल्या म्हशीत आणि आपल्या मुरा म्हशीत काय फरक पडतो इथल्या? हरियाणातून म्हशी आणल्यानंतर दूध काळ क्षमता जास्त येतात त्याची. आपल्या म्हशींना हं, दूध काळ क्षमता कमी पडते. हं, जास्त दूध टिकून राहत नाही. हं, हं. मग ही किती महिना आता दूध दिलं अजून? आता 4 महिन्याची गाभण आहे म्हणजे अजून किती महिन्यापर्यंत दूध दिली? ही अजून 3 महिने कंटिन्यू दूध देईल. अजून 3 महिने. कंटिन्यू देईल. हं, हं. कितीला आणली होती? ही 1,10,000 रुपये आणली. 1,10,000. ही बघा, ही म्हस आपण आणली होती 1,30,000 रुपयाला. 1,30,000. 1,30,000 रुपये. हिची कास ठेवून बघायची कशी आहे. हं. हिनं आपण 18 लिटर दूध दिलं आहे. 18 लिटर. 18 लिटर दूध दिलं आहे. किती वेळा त्याची? आता ही दुसऱ्याला येत आहे. तुम्ही पहिल्या रोला आणली होती? पहिला round आणली होती आपण. पहिल्या रोला किती दूध काढून आणली होती ती? तिथं 16 लिटर दूध काढून आणलं होतं. 16 लिटर. आता हिनं 18 लिटर दूध देते. दुसऱ्या हाताला आता 18 लिटर दूध 18 दिले. लिटर दूध देते. हं, हं. ही बा, ही आपण आणली होती 1,30,000 रुपयाला. 1,30,000. 1,30,000 रुपयाला. हं, हं. किती वेळा त्याची? ही आता तिसऱ्याला जावी आलेली आहे. तिसऱ्या हाताला तुमच्या वशी वेली आहे. आणि दुसऱ्याला आपण व्याली आणली होती. दुसऱ्याला तुम्ही वेलेली व्याली आणली आणली होती. किती दूध पिळून आणली होती? ही 16 लिटर दूध पिळलं होतं. 16 लिटर. 16 लिटर. आपल्या इथं आल्यानंतर पण 16 लिटर दूध पिळलेलं आहे. हं. आता तिसऱ्या हाताला किती पिळते? तिसऱ्या आता पण 16 लिटर दूध आहे. तिसऱ्या हाताला पण 16 लिटर पिळते. काय किमतीला बसली होती? 1,30,000 रुपये आणली. 1,30,000. ही पहा, आपण पहिला रोज व्यालेली आणलेली आहे. आत्ताची व्याज लोटमध्ये ही 14+ दूध देते. 14 लिटर पिळून आणली. 14 लिटर पिळून आणली होती. किती दाताला कशी आहे आता? ही दाताला 4 दात आहे. दाताला 4 दात आहे. 4 दात आहे. हं, हं. किती दूध चालू आहे आता हिचं? हिला आता 14 लिटर दूध आहे. 14 लिटर. काय किमतीला बसली? ही आपल्याला 1,10,000 रुपये घेतली. 1,10,000 1,10,000 रुपये. 14 लिटर दूध. 14 लिटर दूध. म्हणजे ही सगळ्या काय रेंज आहे त्या म्हशीचा? हे आपल्याला सगळ्या 1,10,000 रुपये, 1,20,000 रुपये, 1,30,000 रुपये अशा पण रेंज मध्ये आहे. 1 लाखापासून 1,30,000 1,30,000 रुपये नाही. ही पहा, दुसऱ्या व्याताला व्यालेली आणली होती आपण. हिने 20+ दूध दिलेलं आहे. 20 लिटर. 20 लिटर दूध. आता ही तिसऱ्या गाभण आहे. तिसऱ्या व्यताला गाभण आहे आपल्याला आता.
किती महिन्याची गाभ आहे आता ही? आता ही 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची गाभ आहे. गाभण आहे. म्हणजे आता 2 महिन्याची येईल म्हणा. येणार. किती किमतीला बसली होती? हे आपण 140 ला घेतली होती. 1,40,000. 1,40,000. 20 लिटर दूध पिळून? 20 लिटर दूध पिळून आणलं होतं. खरंच तेवढं दूध देते त्या म्हशी? होय होय. हं. खरोखर 1,40,000 म्हैस 20 प्लस दूध पिळून आणले आपण. हं. आणि आपल्या इथं आल्यानंतर पण तिने 20 लिटर दूध दिलेलं आहे. हं. 8 महिन्याची गाभ आहे का? 8 महिन्याची गाभण आहे. बघू शकताय मित्रांनो, 8 महिन्याची गाभ आहे.